नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. आज ज्या विषयावर आपण बोलतो आहोत तो विषय आहे अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांचं व्हिज्युअल जे मध्ये बघतायत त्यांना कल्पना आली असेल की अमेरिकेने आपल्या जी मतदान प्रक्रिया आहे त्याबद्दल त्यांच्या ट्रूथ सोशल या एक्स हँडलवर काही ट्विट केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी. आणि त्यामध्ये त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रिया ज्ञानेश कुमार जे आपले खरं मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्या सगळ्याचं कौतुक केलेलं आहे. ह्याची सुरुवात कुठून झाली, हे ट्विट का करावं लागलं, या सगळ्याची पार्श्वभूमी आधी सविस्तर आपल्याला निरगुडकर सर सांगतील आणि मग आपण यावर पुढे बोलूया. सर, पहिल्यांदा ह्याची थोडी पार्श्वभूमी आपण सांगूया. ही पार्श्वभूमी अशी आहे की ज्ञानेश कुमार हे भारताचे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आणि ते त्या पदावर आहेत. त्याबद्दल अनेकांना आक्षेप आहे, राग आहे, किंवा आपल्या पराभवाचं कारण ज्ञानेश कुमार आहेत असा वाटणारा एक मोठा वर्ग देखील आपल्या राजकीय परिघामध्ये आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की त्यांनी अमेरिकन प्रशासनाकडे चौकशी केली की तुमच्याकडचं मतदान करताना तुम्ही फोटो आयडी शिवाय कसं काय मतदान करू देता, या प्रक्रियेविषयीची एक प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी प्रश्न त्यांनी तिकडे विचारला. तो विचारल्यानंतर ट्रम्प महाशयांच्या लक्षात आलं आणि ट्रम्प महाशया लक्षात आलं की इकडे 98 कोटी एलिजिबल मतदार आहेत, म्हणजे जे मतदान करू शकतात, आणि त्यातल्या 64 कोटी 60 लाख इतक्या मतदारांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत मतदान केलं. आणि त्यात असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघात महिलांचं मतदान हे पुरुषांपेक्षा जास्त झालं. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे काही अमेरिकेतले सारखी 100% लिटरसी वगैरे काही नाही आहे. आपल्याकडे जी लिटरसी आहे त्या लिटरसीचं प्रमाण हे कमी आहे आणि ते जरी आता खूप सुधारलं असलं तरी अमेरिकेच्या मनानं कमी आहे. आपल्याकडची तंत्रज्ञान स्नेहिता जी आहे ती सुद्धा अमेरिकेपेक्षा कमी आहे असं जनरली मानलं जातं. मग अशा अमेरिकेमध्ये फोटो आयडी शिवाय मतदान होत असेल तर ते प्रश्नचिन्ह नाही का? आणि ट्रम्पना आश्चर्य वाटलं की 98 कोटी जनतेकडे, म्हणजे दॅट इज मोर दॅन द पॉप्युलेशन ऑफ एंटायर युरोप अँड अमेरिका. अमेरिकेमध्ये जेवढे मतदार आहेत आणि युरोपमध्ये जेवढे सगळे देश मिळून, बरं का, इंग्लंड, फ्रान्स वगैरे सगळे, बेल्जियम मिळून जेवढे देश आहेत त्या देशांमध्ये जेवढे मतदार आहेत त्यापेक्षा जास्त एकटे एका ठिकाणी मतदान करतात आपल्याकडे. आणि त्या सगळ्यांना फोटो आयडी दिलेला आहे आणि त्याकरता वारंवार मतदार शुद्धीकरणाची प्रक्रिया होत असते, ज्याला SIR असं म्हणतात आपल्याकडे. आता SIR म्हटल्यानंतर लोकांना पुढे काही सांगायची गरजच नाहीये की त्याचे कौतुक ट्रम्प महाशयांनी केलं की हे तुम्ही मतदार यादी शुद्ध करता, याचं का, याच्यामुळे तुमच्याकडच्या मतदान प्रक्रिया फेर होते. याचा पार्श्वभूमी आणि संदर्भ असा आहे की अमेरिकेमध्ये आता असं एक दावा केला जातोय की 15% असे लोक वोटिंग करतायत की ज्यांच्याकडे अमेरिकेच्या नागरिकत्वाचा कुठलाही पुरावा नाहीये. मग त्यांच्या मतांवर आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ठरला जाणार अशी जाणीव झाली. आणि त्या पार्श्वभूमीवर भारतासारखा देश जिथे 98% लोकांना फोटो आयडी देऊन मतदान होतं, हे पाहिल्यानंतर ट्रम्प महाशय यांच्या काय मुखामध्ये दोन बोट काय संपूर्ण हातच गेला असेल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. अर्थात आपल्याला हे सगळे आकडे माहिती होते, आपल्याला ही सगळी प्रक्रिया माहिती होती, या मागचं राजकारण देखील आपल्या भारतातलं चालू आहे तेही सगळ्यांना माहिती आहे. पण ट्रम्पना मात्र हे नवीन होतं म्हणून त्यांनी याचं कौतुक केलं. सर, यामध्ये आपल्याला एक बघायला पाहिजे की ट्रम्प यांच्या या विधानानंतर भारतामध्ये काय प्रतिक्रिया उमटली. कारण आपल्या एखाद्या कुठल्याही संस्थेला ज्यांना सातत्याने त्यांची विश्वासार्हता कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात, मग ईव्हीएम वर प्रश्न विचारणं असो किंवा SIR बद्दल प्रश्न विचारणं असो किंवा खुद्द निवडणूक आयोगाबद्दल प्रश्न विचारणं असो, या सगळ्यामध्ये आणि वोट चोरीचा एक नॅरेटिव्ह तयार करणं असो, काय प्रतिक्रिया आपल्याकडे उमटली. आणि कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अगदी जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर प्रतिक्रिया काँग्रेसकडनं अपेक्षितच होती की काँग्रेस तिखट प्रतिक्रिया देणार, कारण आपल्या पराभवाला तिने आतापर्यंत वोट चोरी, ईव्हीएम, SIR, निवडणूक मतदारातला घोटाळा हे सगळं आतापर्यंत त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यावरून कडक प्रतिक्रिया येणार. आणि पवन खेरा हे त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांनी की ज्ञानेश कुमारचं एवढं कौतुक करतायत तर आज संध्याकाळच्या विमानाने त्यांना आम्ही अमेरिकेला पाठवून देतो, त्याच्यानंतर आमची ईव्हीएम पण पाठवतो, म्हणजे संपूर्ण जग इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनकडे जात आहे. आणि आता मात्र आमच्याकडे मागणी होती आहे की आम्ही हरतोय, याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, पण सगळीकडे हरताय का? नाही.
तुम्ही जिंकताय, अनेक राज्य तुम्ही जिंकलेले देखील आहात. तुम्ही कर्नाटकात जिंकलात, भाजपचा तमिळनाडूमध्ये पराभव झालाय, केंद्रात केरळमध्ये पराभव झालेला आहे. पण सिलेक्टिव्ह लिस्निंग, सिलेक्टिव्ह अशा गोष्टी सांगितल्या जातात आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट येते आणि ती म्हणजे आमच्या पराभवाची ही सगळी कारणं आहेत. तर तुम्ही त्यांना आता ताबडतोब घेऊन जा. भारतामध्ये डेमोक्रेसी ही डेड आहे असं ठाम मत असलेली मंडळी भारताच्या डेमोक्रेसीचं आणि डेमोक्रॅटिक प्रोसेस मधल्या सर्वात महत्वाच्या अंगाचं, निवडणूक प्रक्रियेचं कौतुक केल्यानंतर कसं वागतील असं आपल्याला वाटणार आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. एक फार तुम्ही हा विषय छेडलाय म्हणून सांगते सर, की लोकांच्या मनामध्ये वोट चोरी म्हणजे सरकारला विरोध करा, अवश्य करा. पण वोट चोरी किंवा ईव्हीएम हॅक होतं असं जेव्हा नॅरेटिव्ह राहुल गांधींकडनं पसरवला जातो, तेव्हा खरं म्हणजे त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांच्या सक्रिय मतदाराला ते घरी बसवतात. याला कारण असं की एक अतिशय अनेक वर्ष पत्रकारितेत काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी मला सांगितलं की यावेळी मी मतदान करणार नाही. का? तर म्हणे तसंही वोट चोरी होणार आहे. म्हटलं याचा अर्थ तुमचं जी बुद्धी आहे ती हॅक झालेली आहे आणि एक तो नॅरेटिव्ह अगदी चुकीचा तुम्हाला असा केलेला आहे. बोला सर. एक याच्यावर तुम्हाला मी सांगतो की ईव्हीएम हे हॅक केलं जाऊ शकतं याच्यावर आपल्याकडे इतकी चर्चा झालेली आहे की त्याचं पुस्तक जर काढायला म्हटलं तर आता 2-5 हजार पानाचं पुस्तक होईल. गेले 20 वर्ष मी हा आरोप ऐकतोय. पण एक तुम्ही लक्षात घ्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अनेकदा चॅलेंज देऊन झालं की आमच्या ऑफिसमध्ये येऊन हे कसं होतं हे आमच्या समोर दाखवा. नोबडी कुड प्रूव्ह इट. सुप्रीम कोर्टाने सांगितलं इतके इतके दिवस आहेत, तुम्ही दाखवा, पुरावे द्या. कुणी पुरावे देऊ नाही शकलं. मुंबईच्या IITने सांगितलं की ह्याच्यात कुठलाही घोटाळा होऊ शकत नाही. इट्स अ स्टँड अलोन मशीन. ई प्रॉम टेक्नॉलॉजी, अर्थात त्याच्यात अनेक इव्हॉल्व्ह झालेले आहेत. ही जुनी टेक्नॉलॉजी मी सांगतोय, ई प्रॉम टेक्नॉलॉजी होती. त्या ई प्रॉम टेक्नॉलॉजीमध्ये इरेजेबल प्रोग्रामेबल मेमरी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाहेरून काही करता येत नाही. तुम्हाला एकदा 000 सगळ्यांची मतं दाखवलीत आणि तुम्हाला बटन दाबल्यानंतर तुम्हालाच मत मिळतंय हे दाखवल्यानंतर ते मशीन सील केलं जातं. ते सील केल्यानंतर त्यात काही बदल करता येत नाही. त्याच्यावर एक अक्कल लावली होती एका महान संपादकांनी आणि त्याने असं सांगितलं होतं की जवळचा मोबाईल टॉवर आहे ना, त्याच्या जवळ हे स्टोअर केलं जातं आणि तिथून रात्री रेज येतात आणि ते ह्या ईव्हीएम मशीन जे स्टोअर केले निकाल लागेपर्यंत आणि त्याच्यात आकडे बदलले जातात. हे म्हणजे कसं झालं माहितीये का, शिर्डीवाले साईबाबा नावाचा पिक्चर होता, मनोज कुमार होते त्याच्यात आणि ते शेवटी असं शिर्डीवाले साईबाबा असं जोरात अगदी आर्ततेनं त्यांचं भजन गातात आणि त्या साईबाबांच्या हातून एक दिव्य असा किरण बाहेर पडतो आणि त्यांच्या डोळ्यात जातो आणि ते दृष्टी नसतात आणि त्याला पटकन डोळे येतात. हे इतकं भाबडं असं आतापर्यंत आपल्याकडे जे होतं ना ते तिकडे दिसतंय. तेव्हा अशा लोकांकडनं आपण काय अपेक्षा बाळगायची? अगदी बरोबर आहे सर. टाईपरायटर हॅक होऊ शकत नाही, कम्प्युटर होऊ शकतो. ईव्हीएम हे टाईपरायटर सारखं मशीन आहे, कम्प्युटर सारखं स्टँड नाही. अलोन. इतकी स्टँड इतकी अलोन. बेसिक आणि मूलभूत गोष्ट आहे ही. पण सर खरं एक सांगा मला की ट्रम्प हे इतकी विधानं वेगवेगळ्या प्रकारची करत असतात. यावेळी त्यांनी हे विधान केलं, त्याला आपण फार त्यांचं ट्रम्प महाशयांचं व्हॅलिडेशन म्हणून खरंच घ्यायचं का? नाही, ट्रम्प यांनी विधानं केल्यानंतर त्याचं व्हॅलिडेशन आपल्याकडचे विरोधी पक्षनेते घेत आहेत, त्याचं काय करायचं? मागे ट्रम्प महाशयाने एक विधान केलं होतं आणि ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था डेड आहे. त्याला सर्वात जास्त उचलून कोणी धरलं? तर डाव्या माध्यमांनी आणि त्याहीपेक्षा सुद्धा राहुल गांधींनी त्याचा पुनरुच्चार केला आणि त्याचे अनेक व्हिडिओज युट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यावेळेला ते बरोबर होते आणि आता जेव्हा ते आपल्या इलेक्शन कमिशनचं कौतुक करतायत त्यावेळी मात्र ज्ञानेश कुमार आणि इलेक्शन कमिशन गुन्हेगार आहेत. अशी दोहरी काय डबल स्टँडर्ड मला इकडे दिसतंय. हॅव्हिंग सेड दिस, या मागे ट्रम्पचा स्वार्थ आहे. ट्रम्प हा बिझनेसमन आहे. ट्रम्प इज अ बिझनेसमन. ही पॉलिटिशियन लेस, बिझनेसमन मोर. त्यांनी हे का म्हटलेलं आहे? कारण त्यांना आता अमेरिकेच्या घटनेमध्ये शक्य झालं तर पुन्हा एकदा सांगतोय, त्यांना बदल होय. करून हवेत आणि ते बदल काय करून हवेत? तर त्यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवायची अध्यक्षपदाची. एकीकडे त्यांची लोकप्रियता वेगानं ढासळते आणि ती ढासळते, याला ते कारण काय शोधतायत? तर आपल्याकडचे राजकारणी जसं पराभव झाल्यानंतर ईव्हीएम मध्ये पैशाचा वापर, गुंडगिरीचा वापर अशी कारणं शोधतात. मतदारांनी नाकारलं हे कारण शोधत नाहीत. तसंच ट्रम्प महाशय आपल्या पराभवाचं कारण बाहेर शोधतायत आणि त्यात एका गोष्टीत तथ्य आहे.
आणि तिथे त्यांना SIRचं महत्व कळून चुकलेलं आहे आणि SIR आता अमेरिकेत होणार आहे. आणि त्याचं महत्व असं आहे की मागच्या 2020च्या झालेल्या निवडणुकांमध्ये चायनाने 22% मतदारांचा डेटा हॅक करून त्यांना इन्फ्लुअन्स करता येईल आणि त्यांची मतं निर्णायक ठरतील अशा स्वरूपाचं इलेक्शन मॅनिप्युलेशन केलेलं होतं. तेच 2016 साली पुतीन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी देखील केलं होतं. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातल्या निवडणुका बाहेरच्या शक्ती मॅनिप्युलेट करतात हे कळल्यानंतर ट्रम्प माशे चवताळले. एकीकडे अध्यक्षपदाचा तिसऱ्यांदाचा मोह सुटत नाही, दुसरीकडे आपली लोकप्रियता ढासळते याची जाणीव झालेली आहे आणि त्याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक कारण ते म्हणजे त्यांच्या मतदार याद्यांची शुद्धी झालेली नाही आणि फोटो आयडी नाहीत आणि भारतासारखा देश हा करतो म्हणल्यानंतर त्या स्वार्थातून त्यांनी भारताची स्तुती केलेली आहे. पण ती सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. अगदी बरोबर आहे. सर, या पार्श्वभूमीवर मग आपल्या निवडणूक आयोगाचं खरंच कौतुक करायला हवं, कारण आपल्याकडे प्रत्येक राज्यामधली परिस्थिती वेगळी, आव्हानं वेगळी, सातत्याने होणारे आरोप आहेत. मग आपण हरलेला पक्ष हा जे म्हणतो ना, तेव्हा आपल्याला अगदी आठवतं की इंदिरा गांधींचा जेव्हा विजय झाला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणाले होते की हा बाईचा नव्हे शाईचा विजय. म्हणजे त्यावेळी सुद्धा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला होता, पण तो पेपरवर, बॅलेट पेपरवर आक्षेप घेण्यात आला होता. आता उलट होतंय. एक लक्षात घ्या, मग आपल्याकडे जसं हा बोला बोला मग आपण एवढ्या प्रकारच्या डायव्हर्स कंडिशन्समध्ये, एवढ्या प्रकारच्या वैविध्य असलेल्या परिस्थितीमध्ये आपला निवडणूक आयोग हा ती निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करतो, सातत्याने टीका झेलून सुद्धा. एकंदर काय म्हणायचंय तुम्हाला या सगळ्या ह्याच्यात? एक लक्षात घ्या, एक मूलभूत फरक आहे अमेरिकेमध्ये आणि आपल्यामध्ये. आपल्याकडे आता इथे स्वायत्त अशा स्वरूपाचं ऑटोनॉमस ज्याला आपण म्हणतो असं इलेक्शन कमिशन आहे. अर्थात प्रत्येकाच्याच कारकिर्दीमध्ये इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला असे आरोप होत असतात. इलेक्शन मॅनिप्युलेट केलं, डेट मॅनिप्युलेट केल्या, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. परंतु अमेरिकेमध्ये मात्र इलेक्शन कमिशन नावाची गोष्टच नाहीये. जी फेडरल राज्य आहेत ती राज्य आणि केंद्र मिळून ती इलेक्शन घेत असतात. आता याच्यात एक त्यांच्याकडे दुसरं आणखीन गोष्ट काय आहे तर तिथे पोस्टल बॅलेट खूप मोठ्या प्रमाणात होतं. आपल्याकडे पोस्टल बॅलेट 1% आहे. 64,60,00,000 मध्ये फक्त 1% लोकांनी पोस्टल बॅलेट दिलं आणि पोस्टल म्हणजे पोस्टाचं मतदान कोणी केलं तर जे जवान सीमेवर आहेत किंवा जे इलेक्शन ड्युटीवर आहेत त्यांनी मतदान केलंय. आय एम शुअर तुम्ही किंवा मी कधी पोस्टल बॅलेटचा आधार घेतला असेल असं आपल्याला वाटत नाही. अमेरिकेमध्ये हाच आकडा 15 कोटी मतदार तिकडे त्यांनी मतदान केलं, त्यात तो आकडा मागच्या निवडणुकीमध्ये 4,77,00,000 आहे, म्हणजे 30% आहे. आता 30% मतदार पोस्टलनी मतदान करतायत, कुठलाही फोटो आयडी नाही आणि 15 ते 20% मतदार हे सर्वसाधारणपणे अमेरिकेचे नागरिकच नाहीत. अशा स्वरूपाचा रिपोर्ट जेव्हा आला असेल तेव्हा ट्रम्प महाशयांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना भारतीय इलेक्शन कमिशनचं, त्याच्या प्रोसेसचं आणि SIRचं महत्व कळून चुकलं. आता SIR रद्द करण्यासाठी काळा कोट घालून कोर्टामध्ये कोण मुख्यमंत्री उभ्या होत्या हे आपल्या जनतेला वेगळं सांगायची गरज नाही. अगदी बरोबर आहे. आपल्याकडे सगळ्याच एकंदर प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त करणे, मुद्दामहून एक असा एक काहीतरी माहोल क्रिएट करणे की सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या सरकारच्या कच्छपी लागलेल्या आहेत आणि हवं तसं सरकार वागवू शकतं. खरं म्हणजे एवढ्या अफाट लोकसंख्येच्या देशामध्ये, सर, तुम्ही आणि मी अनेक ठिकाणचे इलेक्शन्स कव्हर केले आहेत. म्हणजे मी भारतातले फक्त 2 राज्य वगळता सगळ्या भागातल्या निवडणुका कव्हर केलेल्या आहेत, कधी विधानसभेच्या कधी लोकसभेच्या. ती 2 राज्य म्हणजे ओरिसा आणि काश्मीर खोरं, या 2 ठिकाणच्या निवडणुका मी कधीही कव्हर केलेल्या आहेत. ते वगळता सगळीकडच्या केलेल्या आहेत आणि ती प्रक्रिया किती जटिल असते हे सुद्धा बघितलेलं आहे. सर, तुम्हाला काय वाटतं बलस्थान आपल्या सगळ्या इलेक्शन कमिशनचं, आणि त्यांना ट्रम्पच्या शाबासकीची गरज नसली तरी सुद्धा कशासाठी शाबासकी दिली गेली पाहिजे? त्यांची विश्वासार्हता. तुम्हाला सांगतो, त्यांची जी भरारी पथकं आहेत ना, त्यांनी शेकडो कोटी रुपये 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पकडलेले आहेत, ज्याचं कधीच कौतुक होत नाही. त्याची जी साईज आहे ना, मुळात आपल्यासारख्या भारतामध्ये जिथे भाषा एक नाही, संपर्क अतिशय कठीण आहे, दूर दराज अगदी दुर्गम भागामध्ये जिथे पोहोचायला 1.5 दिवस 4 डोंगर आणि नद्या उतरून जावं लागतं, अशा ठिकाणी सुद्धा मतदानाचे अधिकारी जातात, मतदान घडवतात. तिथे एक मतदार असला तरी जाऊन पोहोचतात. हे फक्त जगात आपल्याकडेच घडू शकतं. 30 कोटी महिलांनी यावेळी मतदान केलेलं आहे.
या महिलांमध्ये त्याची जागृती निर्माण करणं आणि त्यांना एक पॉलिटिकल फोर्स म्हणून पुढे आणणं इज नॉट अ स्मॉल थिंग. आणि एक लक्षात ठेवा, याच्याकरता 68,000 मॉनिटरिंग टीम्स आहेत, 134 स्पेशल ट्रेन्स याच्याकरता रेल्वेला सोडायला लावलेल्या होत्या. 1000 कोटी, मी तुम्हाला सांगितलं 1000 कोटी याच्यामध्ये त्यांनी पकडले गेले. 1,40,00,000 सिक्युरिटी पर्सनल याच्यावर काम करत असतात की हे व्यवस्थित झालं पाहिजे. या सगळ्या प्रोसेसचं मतदानाच्या प्रक्रियेचं प्रत्येक बूथचं आपल्याकडे रेकॉर्डिंग केलं जातं. त्या प्रचाराचं रेकॉर्डिंग केलं जातं. कोणी हेट स्पीचेस देत असतील त्यांना नोटिसा दिल्या जातात, त्यांना प्रचारापासून वंचित केलं जातं, त्यांना ताकीद दिली जाते. हे सगळं आपल्याकडे होत असतं. याचं कारण आपल्याकडे केंद्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि त्याच्या खाली एक अतिशय वेल ऑइल्ड अशी यंत्रणा आहे आणि त्याचं कौतुक झालंच पाहिजे. तर एकंदर आपण बघितलं की ट्रम्प यांनी ज्ञानेश कुमार यांची तारीफ केल्यानंतर आपल्या इथे बऱ्याच जणांना मिरच्या झोंबलेल्या आहेत. कारण आपल्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह स्वतःच्या नाकर्तेपणाच्या ऐवजी उठवण्याचं काम सातत्याने होतं. जो पक्ष हारतो तो प्रामुख्याने त्याचं खापर एकंदर निवडणूक प्रक्रियेवर टाकतो. ईव्हीएम मध्ये हॅक झालं, वोट चोरी झाली वगैरे असे नॅरेटिव्ह पसरवले जातात, परंतु त्यातून त्यांचंच नुकसान होणार असतं. खरं म्हणजे तुमची याबद्दलची मतं काय आहेत, तुमच्या कमेंट्स काय आहेत त्या अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.